नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्रीच्या 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 4 ऑक्टोबर 2025 वार शनिवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। जीवनात जर काही साध्य करायचे असेल तर दोन गोष्टींची आवश्यकता असते, एक म्हणजे ध्यास आणि दुसरी अभ्यास। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहर गुन्हे शाखेने घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून तब्बल 27 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। या कारवाईतून पोलिसांनी एकूण 21,36,688 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई 9 सप्टेंबर रोजी दाखल झालेल्या गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यापासून सुरू झाली आहे। या गुन्ह्यात अज्ञात चोरट्यांनी राज रेसिडेन्सी विद्या कॉलनी येथे दिवाणी न्यायाधीशांच्या राहत्या घरी घरफोडी करून 9 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता। तक्रारीवरून गुन्हा दाखल होता शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी तपास सुरू केला। गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी जळगाव आणि सुरत, गुजरात येथून आरोपींना पकडलेत। हे आरोपी वारंवार आपले राहते ठिकाण बदलत होते, त्यामुळे त्यांना अटक करणे आव्हानात्मक ठरलेत। मात्र अखेर 10 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना शिताफीने जेरबंद करण्यात आले। 32 वर्षीय अमोल गोकुल पाटील, राहणार मोहाडी जामनेर, 30 वर्षीय सागर लक्ष्मण देवरे, राहणार मोहाडी जामनेर, 24 वर्षीय निखिल उर्फ पिस्तूल कैलास पाटील, तर 29 वर्षीय मिलिंद संजय ओरमार, राहणार गोडवाल सुरत, गुजरात असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत। या आरोपींकडून जप्त मुद्देमालांमध्ये 120 ग्रॅम सोने, 500 ग्रॅम चांदी, 4 मोबाईल, मारुती स्विफ्ट कार, नगदी नाणी, इंटरनेटसाठी वापरलेले डोंगल, वायफाय, राउटर, मिरची स्प्रे, डुप्लिकेट नंबर प्लेट अशा वस्तूंचा समावेश आहे। अटक आरोपींनी अमरावती शहर आयुक्तालय हद्दीतील 27 घरफोड्यांची कबुली दिली आहे। त्यात गाडगेनगरमधील 10, फ्रेजरपुरा येथील 5, राजापेठ येथील 7, नांदगाव पेठ येथील 2, खोलापुरी गेट येथील 2 आणि भातकुलीतील 1 असा समावेश आहे। तसेच याआधीही जळगाव, संभाजीनगर, पुणे, अकोला, भावनगर, गुजरात अशा ठिकाणी मिळून तब्बल 72 घरफोडींचे गुन्हे आरोपींवर नोंद आहेत। चोरी केलेले सोने हे आरोपींनी जळगाव व जामनेर येथील सोनारांकडे विकल्याचेही तपासात निष्पन्न झाले असून तेथून सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत। या कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी भूमिका बजावली आहे। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे, रमेश धुमाळ, श्याम घुगे व सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे। पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अमोल कडू, महेश इंगोले, मनीष वाकोडे, अनिकेत कासार, प्रियंका कोटावार आणि इतर कर्मचाऱ्यांनीही ही धडक कारवाई केली आहे। या आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। 2 साक्षीदार अजूनही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। मागील काही दिवसापासून अमरावती शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी आणि चोऱ्याचं प्रमाण वाढलं होतं। गुन्हे शाखेने या सर्व याच्यावर एक विशेष टास्क पकडून हे जे आरोपी आहेत हे त्या संदर्भात एक विशेष मोहीम राबवून एक मोठं यश गुन्हे शाखेच्या हाताला लागलेलं आहे। जळगाव जिल्ह्यातील राहणारे 4 आरोपी या ठिकाणी येऊन घरफोड्या करत असल्याची अशी बातमी आम्हाला प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने 8 ते 10 दिवस जळगाव, गुजरात राज्यात जाऊन सुरत या ठिकाणी या आरोपींच्या 10 दिवसापासून आम्ही मागावर होतो आणि आमच्या टीमने या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन एक मोठं यश या ठिकाणी प्राप्त केलं आहे। अमरावती शहरामध्ये मागील वर्षभरात झालेल्या 27 घरफोड्या आणि त्यात गेलेलं सोनं व चांदी आणि रोख रक्कम ही रिकवर करण्यामध्ये आमच्या पथकाला यश मिळालं।
अमरावती जिल्ह्यात सकाळी मोठी दुर्घटना घडली. चांदोरी चौक बायपास लालखडी रोडवर पिकअप ट्रकने शाळेच्या बसला जोरदार धडक दिली. या अपघातात भारती कन्या शाळेच्या बसमधील 5 लहान मुली जखमी झाल्या असून स्थानिक नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले. अपघातात धडक देणाऱ्या पिकअप ट्रकमध्ये तब्बल 3 गायी आढळून आल्या. या गायींना कत्तलखान्याकडे नेले जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांना ट्रक ड्रायव्हरने जीवाने मारण्याची धमकी दिली आणि घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी लालखडी बडनेरा रिंग रोडवर पोलिसांची पेट्रोलिंग वाढवावी तसेच तातडीने पोलीस चौकी उभारावी अशी मागणी पोलीस आयुक्त अरविंद चावरी यांच्याकडे केली आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. नागपूर जिल्ह्यातील देवलापार परिसरात गुरुवार 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी वाघाचे दर्शन झाले. वनपरिक्षेत्र कार्यालयात पवनी डेपोच्या परिसरात वाघ फिरताना दिसल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वन विभागाने या घटनांची पुष्टी केली असून मोबाईल कॅमेऱ्यात टिपलेले वाघाचे व्हिडिओ आता व्हायरल झाले आहेत. वन अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत वाघाच्या हालचाली मोबाईल कॅमेऱ्यात कैद केल्या. वाघाचा सुंदर व्हिडिओ चित्रित करण्यात आला असून यात वाघ डेपोत रचलेल्या लाकडांच्या ढिगाऱ्यातून मार्ग काढत पुन्हा जंगलाच्या दिशेने निघून जाताना दिसतोय. याच घटनेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास हिवरा बाजार रोड खरपडा गावात आणखी एका वाघाचे दर्शन झाले. हा वाघ थेट रस्त्यावरून फिरताना काही ग्रामस्थांनी पाहिला. गावाकडे जाताना नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये हे थरारक दृश्य कैद केले. सलग 2 दिवस वाघांचे दर्शन झाल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच विनाकारण जंगल परिसरात जाण्याचे टाळण्याचे आवाहन केले. सलग 2 दिवस नागपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात वाघ दिसल्याने वन विभागाचे आव्हान वाढले आहे. ग्रामस्थांच्या मोबाईलमध्ये कैद झालेले हे दृश्य भीतीसोबतच थरारक देखील ठरत आहेत. आता वन विभागाने या भागात लक्ष ठेवणे आणि वाघाच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवणे आवश्यक ठरणार आहे. बडनेरा रेल्वे स्थानकावर 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी आणि आगळीवेगळी परंपरा यंदाही जोपासण्यात आली. बडनेरा अमरावती रेल्वे कर्मचारी आणि वॅगन रिपेअर वर्कशॉप बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमाने भोजन दान सहायता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने देशभरातूनच नव्हे तर विदेशातूनही लाखो अनुयायी नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दाखल होतात. या काळात अनेक अनुयायी जेमतेम परिस्थितीतून प्रवास करीत असतात. परतीच्या प्रवासात भोजनाची सोय नसल्याने विशेषतः लहान मुले, बाळांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या अडचणीत सापडतात. ही गरज ओळखून गेल्या अनेक वर्षांपासून बडनेरा रेल्वे कर्मचारी आणि वॅगन रिपेअरिंग वर्कशॉप यांच्या वतीने भोजन सहाय्य उपक्रम राबविण्यात येतो. यंदाही बडनेरा रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर हा उपक्रम पार पडला. या उपक्रमासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महिला भगिनींनी अथक परिश्रम घेतले. हजारो नागरिक आणि आंबेडकरी अनुयायांना या भोजन सहाय्याचा लाभ घेतला. या संदर्भात सिटी न्यूजचे बडनेरा प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी आयोजकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. सर्व आयोजकांनी यापुढेही अशा सामाजिक कार्यात सातत्य ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. म्हटलं तर हे नागपूरला जे लोक जातात दीक्षाभूमी दीक्षाभूमी आहे आपली, तिथून येणाऱ्या लोकांसाठी आमचा उद्देश हाच आहे की एवढ्या लांबून येतात आणि लांबपर्यंत जातात तर त्यांचं मन तृप्त व्हावं ही आमची अपेक्षा आहे. आणि 20 वर्षापासून हा उपक्रम आमचा रेल्वे कर्मचाऱ्यांचा ह्या ठिकाणी आम्ही करत आहोत. हा कार्यक्रम आम्ही गेल्या 20 वर्षापासून राबवतो आणि जे दीक्षाभूमीवरून गरीब लोक येतात त्यांच्याकडे कधी कधी कुठलीच सोय नसते, तर म्हणून त्यांना थोडीशी मदत म्हणून आम्ही हा भोजनदानाचा कार्यक्रम करतोय. सर्वांना जय भीम. माझं नाव तुषार ज्ञानेश्वर अडकले. मी रेल्वेमध्ये कार्यरत आहे. सर्व माझे सहकारी मित्र आणि समस्त रेल्वे कर्मचारी बडनेरा अमरावती तसेच वॅगन वर्कशॉप कर्मचारी यांच्याद्वारा 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवरून वापस येणाऱ्या सर्व धम्म अनुयायी यांना इथे भोजनदानाचं आयोजन करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण खूप भव्य दिव्य असं भोजनदानाचं आयोजन इथे केलं गेलं आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या अनुदानातून ही नेहमी केलेली कृती आहे. आणि ह्या सर्व गोष्टीचा मी सर्वांच्या आमच्या कर्मचारी वर्गांकडून
एक सहायता म्हणून केलेलं कार्य आणि सर्वांकडून या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. हा उपक्रम आपण किती वर्षापासून राबवता? मागील सर हा उपक्रम आम्ही 10 ते 12 वर्षापासून सतत सातत्याने करत आहोत आणि याला सर्व कर्मचारी वर्गांनी भरभरून साथ दिला आणि सर्वांना प्रतिसाद असल्यामुळं हे कार्य सफल दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण खूप चांगल्या प्रकारे सफल झालं. अमरावती येथील वीरप्रताप चौकातील प्रसिद्ध वीरप्रताप नवदुर्गा उत्सव मंडळाचे हे 55वे वर्ष. 9 दिवस दुर्गा मातेची पूजा अर्चना आराधना करण्यात आली आणि दसऱ्यानंतर बारसच्या मुहूर्तावर दुर्गा माताची विसर्जन करण्यात आले. ही भव्य विसर्जन शोभायात्रा शनिवारी दुपारी प्रताप चौक येथून निघाली. माताचे जय जयकार देत शहरातील सराफा मार्गे, जवाहर गेट, प्रभात चौक, जयस्तंभ चौक मार्गे या मुख्य मार्गाने भ्रमण करत ही शोभायात्रा मोर्शी रोडवर पोहोचली. या ठिकाणी सिटी न्यूज चॅनल कार्यालय समोर दुर्गा माता आणि शोभायात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी सिटी न्यूज परिवारतर्फे महाआरती करून देवीचे दर्शन घेतलेत.
या महाआरतीनंतर प्रसाद आणि अल्पोहाराचे वितरण करण्यात आले। या विशेष समारंभाला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, भाजपा जिल्हा ग्रामीण अधीक्षक रविराज देशमुख, शिवसेना नेते नानकराम नेमढाणी, श्री कालीमाता मंदिर संस्थानचे पीठाधीश्वर शक्ती महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच पोलीस वाहतूक शाखा निरीक्षक प्रवीण वांगे, खोरापुरी गेट पोलीस ठाण्याचे ठाणेदार वडगावकर, वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके, एबीपी माझा जिल्हा प्रतिनिधी प्रणय निर्वाण, माजी नगरसेवक दिनेश बुप यांचीही प्रमुख उपस्थिती होती। यावेळी वसंत महाराज दवे, महेंद्र चोपडा, सुरेश शर्मा, महेश शर्मा, विनोद डागा, प्रकाश उदवाणी, गौरीशंकर हेडा, ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, नकुल डाबी, सुमित शर्मा, मनोज कालाणी, ॲडव्होकेट प्रकाश चितलांगे, आशिष जैन यांच्यासह शहरातील व्यापारी, नागरिक आणि सिटी न्यूज परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने जमले होते। संपूर्ण परिसर भक्तिगीतांच्या गजरात वातावरणात दुमदुमले होते। सिटी न्यूज कार्यालयासमोरची महाआरती ही अविस्मरणीय क्षण ठरली। शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गावातील महिलांनीच पुढाकार घेतला। पुसद तालुक्यातील शेंबाड पिंपरी गावात दुर्गा महिला मंडळाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत फेरी काढली। पुसद तालुक्यातील शेंबाड पिंपरी गावात चला पुढे राहूया शेतकऱ्यांच्या मदतीसाठी या टॅगलाईन अंतर्गत आदर्श महिला दुर्गा मंडळाने शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी मदत उपक्रम राबविला। या मदत फेरीत गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। महिलांनी घराघरातून फिरून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी निधी संकलन केले। या फेरीतून मिळालेला निधी शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी दिला जाणार आहे। स्थानिक ग्रामस्थांनी देखील या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत आर्थिक मदतीत हातभार लावला। महिलांच्या पुढाकारामुळे गावकऱ्यांनी एकतेचा आदर्श घालून दिला। महिलांच्या सहभागाने राबविलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरतो आहे। शेतकरी व पूरग्रस्तांच्या पाठीशी समाज उभा आहे हे दाखवून देणारा हा आगळावेगळा उपक्रम गावभर चर्चेचा विषय ठरत आहे। नमस्कार, मी लता राजेश बैस, आदर्श दुर्गा महिला मंडळ शेंबाड पिंपरीचे सदस्य। आज आम्ही आमच्या आदर्श मंडळाद्वारे बळीराजासाठी एक छोटासा उपक्रम राबवला। आज आम्ही गावामध्ये प्रभात फेरी काढून त्यामध्ये बळीराजासाठी फूल नाही, फुलाची पाकळी, एक हात बळीराजासाठी मदत हा उपक्रम राबवला। यासाठी आम्हाला बराचसा प्रतिसाद पूर्ण व्यापारी वर्ग इतरांचाही मिळाला। तसेच आमच्या मंडळातील पूर्ण सदस्यांनी पण आम्हाला सहकार्य केले आणि आम्ही 40 वर्षापासून असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करत येतो आणि यापुढेही आम्ही असेच उपक्रम करत राहणार। नमस्कार, मी डॉक्टर अजित मदन चंदेल, राहणार शेंबाड पिंपरी। आज आमच्या गावामध्ये आदर्श महिला मंडळ या दुर्गा उत्सव समितीने गावामध्ये त्यांचा असा एक निर्णय झाला होता की मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये निधी जमा करायचा। शेतकऱ्यांच्या ज्या दुष्काळ, आता शेतकऱ्यांवर पावसामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे जे दुष्काळ पडला तर त्या संदर्भात निधी जमा करून आपण मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्यांनी सोबत एकत्र येऊन गावामधल्या लोकांनी दिला आणि याबद्दल मी दुर्गा मंडळाचा आभारी आहे। तसेच या ठिकाणी जो दुर्गा उत्सव झाला यात जसं की नेहमी कुठल्याही गावामध्ये जे उत्सव होतात या प्रकारचा कार्यक्रम जे या दुर्गा उत्सवाने घेतला असा कुठेही आजपर्यंत महाराष्ट्रात तरी नाही घडलेला। कारण स्वतः दुर्गा उत्सव समितीने हा उपक्रम करून एक आदर्श निर्माण केला सर्व महाराष्ट्रासमोर की आपण या अशा वेळेला अतिवृष्टीच्या काळामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये कसा निधी जमा करून देऊ शकतो आपण, हे एक त्याचं उत्तम उदाहरण आहे। माननीय पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ कुमार चिंतासर यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आदर्श दुर्गोत्सव मंडळ, जिल्ह्यातील 3 आदर्श दुर्गोत्सव मंडळ जे निवडण्यात येणार आहे, त्या संकल्पनेतून आमचे शेंबाड पिंपरी पोलीस स्टेशन खंडाळा अंतर्गत शेंबाड पिंपरी गावचं आदर्श महिला मंडळ यांनी ऑपरेशन प्रस्थानला भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत त्यांनी विविध शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम, त्याच्यानंतर विविध जनउपयोगी अशा स्पर्धा आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आता जे शेतकऱ्यांच्या जो दुष्काळामुळे जो शेतकऱ्यांची स्थिती आहे त्यासाठी हातभार लागावा म्हणून संपूर्ण गावातून निधीचे संकलन शेतकऱ्यांसाठी केलेले आहे, जे
माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या सहायता निधीमध्ये ॲड करण्यात येणार आहे। त्यासाठी सर्व मंडळाचं आणि आमच्या शेंबाळ पिंपरीवासियांचं सर्वांचं पोलीस स्टेशनच्या वतीने आणि पोलीस अधीक्षक साहेब यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो। शेंबाळ पिंपरीतील दुर्गा महिला मंडळाचा हा उपक्रम केवळ मदतीपुरता मर्यादित नसून समाजाला आदर्श देणारा ठरला आहे। महिलांनी घेतलेला हा पुढाकार शेतकरी आणि पूरग्रस्तांना दिलासा देणारा असून खरी सामाजिक बांधिलकी काय असते याचं उत्तम उदाहरण या उपक्रमातून दिसून आलंय। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरबाग तालुक्यातील एरंडी गावातील आदिवासी महिला मारहाण प्रकरण आता नवे वळण घेत आहे। या प्रकरणात काँग्रेस नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल सुखदेव दहिवले यांनी मोठा युटर्न घेत आरोप फेटाळले आहेत। नवेगाव बांध पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या घटनेनंतर आदिवासी महिलेने गंभीर आरोप केले होते, परंतु दहिवाले यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले की माझ्याकडून कोणत्याही महिलेला मारहाण करण्यात आलेली नाही। मी आदिवासी समाजाचा आणि महिलांचा आदर करतो असे त्यांनी सांगितले। या प्रकरणी दोन्ही बाजूंनी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या असून पोलीस तपास सुरू आहे। हा बनवा बनवीचा प्रकार आहे। त्यांच्या अंगणात सुद्धा मी गेलो नाही आणि त्या बाईला मी तिचे केस पकडण्याचा आणि तिला चपलेनं मारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। हे माझ्या एक प्रकारे राजकीय माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा एक डाव आहे आणि एक महिला या जातीचा उपयोग करून मला कुठेतरी गोवण्याचा हा प्रकार आहे असं मला या ठिकाणी वाटते। मी FIR मध्ये सुद्धा तसंच लिहिलेलं आहे आणि त्यांच्यावर सुद्धा FIR दाखल झालेला आहे दोन्ही पती पत्नीवर। नाही साहेब, ते रस्त्या म्हणजे ते आपल्या घरी शिवागाळ करत होते त्यांच्या विषयीमध्ये आणि समाजाला सुद्धा, पण आता त्यांचे ते काय घडले ते माहित नाही, पण मारहाण ही रोडवर झाली। दहिवले साहेबांनी महिलेला चपलीनं मारहाण केली का असा माझा प्रश्न आहे। त्यांनी मारहाण नाही केली, पण ते दोघेही धावून आले। दोघे म्हणजे कोण? त्यांचे नाव आणि पत्नी, पती आणि त्यांचे नाव? घनश्याम पंधरे आणि मीनाक्षी पंधरे। अच्छा, कोणा धावून आले? दहिवले साहेबावर। अच्छा, दहिवले साहेबांनी त्यावेळेस चपलीनं मारहाण वगैरे असा काही कुठला काही प्रकार घडला आहे का? नाही। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर गंभीर आरोप झाले आहेत। कंत्राटदाराचे कोट्यवधी रुपयांची बिल प्रलंबित ठेवल्यामुळे रामटेक पोलिसांनी सहाय्यक अभियंता आणि कंत्राटदार या दोघांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात बिल न मिळाल्यामुळे कंत्राटदार मुन्ना वर्मा यांनी आत्महत्या केली होती। या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू असतानाच अशाच धर्तीवर नवा वाद उफाळून आलाय। या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या रामटेक उपविभागाच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाशी संबंधित कंत्राटदार वीरेंद्र लोखंडे आणि सहाय्यक अभियंता रत्नदीप रामटेके यांच्यातील बिल भरण्यावरून तणाव निर्माण झाला। या वादामुळे पोलिसात तक्रार दाखल झाली आणि दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला। कंत्राटदार लोखंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले। त्यांचे म्हणणे आहे की 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त थकबाकी बिल भरण्यासाठी सहाय्यक अभियंत्याने 5 लाख रुपयांची लाच मागितली। रामटेक तालुके के अंदर 70 से 80% काम हुए। उसके अंतर्गत मैं रनिंग बिल मांगने के लिए इनको जून महीने से कंटिन्यू कॉल कर रहा हूँ, उनके संपर्क में, उनके जेई के संपर्क में हूँ, बट वो मुझे रनिंग बिल दे नहीं रहे और उसके अगेंस्ट में उन्होंने 5 लाख रुपए की डिमांड की मुझे। बट उसके बाद में मैं उनके डिपार्टमेंट में उसके पत्र लेके गया कि मुझे बिल मिलना चाहिए रनिंग, क्योंकि दिवाली सामने आ रही है, मुझ पर कर्ज है, कॉन्ट्रैक्ट लेबर का पेमेंट देना है, मटेरियल वालों का पेमेंट देना है। इनको पेमेंट देने की वजह से मैं उनके पास गया कि ये लेटर लो, रिसीव लिया मैंने 30/9/2025 को कि मुझे इनके बिल दिए जाए। तो वो लोग मुझ पर भड़के और मुझको बोला कि यहाँ से बाहर जाओ। मैं सर पिछले 9 महीने से काम कर रहा हूँ, तो मेरा 8-9 गाँव का मिल के 1 से
1,20,00,000 तक बकाया बैलेंस है। बट मैंने कुछ बिल सबमिट भी किए थे डिपार्टमेंट में, तो फंड्स अवेलेबल नहीं होने के कारण वो बिल रुके हैं। बट यही लोग यहाँ से बिल सबमिट नहीं करेंगे मेरे वाले, तो वहाँ पे फंड अलोकेट कैसा होगा? पिछले 9 महीने से मैं इनके पीछे 4 महीने से कंटिन्यू फॉलोअप ले रहा हूँ बिल्स का, बट ये लोग बिल नहीं दे रहे पैसे की डिमांड की वजह से। इसके पहले बिल के वजह से 2 कॉन्ट्रैक्टर की मौत हो चुकी है, एक हर्षल पाटिल सोलापुर का और दूसरा हमारे रामटेक की वर्मा जी, मुन्ना वर्मा जी। और तीसरी बारी मेरी आ रही है ऐसा मुझे लग रहा है, क्योंकि ये लोग मुझे मानसिक तनाव दे रहे हैं, इस वजह से बहुत प्रॉब्लेम हो रही है। हे आरोप सहाय्यक अभियंता रत्नदीप रामटेके यांनी फेटाळले असून ते पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले आहेत। झालं असं होतं की 30 तारखेला 1च्या दरम्यान प्रियंका लोखंडे यांचं एक जे काम बघतात वीरेंद्र लोखंडे हे ऑफिसला आलेले होते। त्यांनी त्यांच्या साईटवर असलेल्या समस्या सांगितल्या मला। त्या समस्यांवर समाधान करण्यासाठी मी बोलवलं माझ्या जेईंना, सौरभ पवार यांना, त्यांच्याशी चर्चा केली। ज्या ग्रामपंचायत जागा देत नाही आहेत त्यांना आपण पत्र देण्याबाबत त्यांना कळवलं। त्यानंतर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर मग माझी 1:30 वाजता VC होती धरती आबा संबंधी, त्याकरिता मी त्यांना म्हटलं की तुमचं झालं असेल तर तुम्ही निघू शकता। यावर ते चिडले, त्यांनी टेबलवर खूप जोरात हात मारला, माझ्यासोबत एकेरीत बोलणं चालू केलं, आक्रमक वर्तणूक चालू केली आणि त्यानंतर अश्लील भाषेत शिवीगाळ करून मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, हात उगारला आणि बाहेर बघून घेण्याची धमकी दिली। त्यामुळे मला मग FIR दाखल करावी लागली। हे आरोप पूर्णतः खोटे आहेत। मी आल्यानंतर माझ्याकडे 3 कॉन्ट्रॅक्टर आले होते, तिघांचे बिल सादर केलेले आहेत मी। त्याच्यामध्ये एक आहे घोटीचं बिल सादर केलेलं आहे, छवारीचं बिल सादर केलेलं आहे आणि कट्टाचं बिल। कंत्राटदाराने ही परिस्थिती बिकट असल्याचे सांगून आत्महत्या हा शेवटचा पर्याय उरला असल्याचे विधान केले आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे रामटेक तालुक्यातील प्रशासन, कंत्राटदार आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्यातील वाद गंभीर वळणावर पोहोचलाय। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या कार्यवाहीत 2 दुचाकी चोरी संबंधित गुन्हे उघडकीस आले आहेत। फिर्यादी कल्पना राजू डफ, वय वर्ष 56, राहणार स्वामी समर्थ यांनी गणेश टेकडी मंदिर परिसरातून दर्शनासाठी गेले असता प्लेझर गाडीची चोरी झाली असल्याची तक्रार नोंदविली होती। या गाडीची किंमत अंदाजे 30,000 रुपये होती। सीताबर्डी पोलीस ठाण्याचे अंमलदार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपासणी, लोकल CCTV फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी शोधून काढला। सदर आरोपी शेख रजाक उर्फ रिहान बलदे शेख मुस्ताक, वय वर्ष 19, राहणार हसनबाग कब्रस्तान पोलीस ठाणे नंदनवन असल्याचे समोर आले। चौकशीत आरोपीने प्लेझर गाडी तसेच माउंट रोड येथून चोरी केलेली अपाची कंपनीची दुचाकी गाडी देखील चोरी केली असल्याचे कबूल केले। ही गाडी 70,000 रुपये किमतीची आहे। पोलीस कार्यवाहीत दोन्ही दुचाकी जप्त करण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे। सदर कार्यवाहीत एकूण जप्त मुद्देमाल 1 लाख रुपयांचा इतका आहे। पोलीस स्टेशन सीताबर्डी येथील वाहन चोरी पथकातील अंमलदार, पोलीस हवालदार वारले, पोलीस शिपाई शत्रुघ्न मुंडे, पोलीस शिपाई प्रशांत आणि पोलीस शिपाई चेतन, आम्ही पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला मोहोळ भवन बस स्टॉपच्या पाठीमागे एक इसम, ज्याच्या ताब्यामध्ये एक पांढऱ्या रंगाची मोपेड जिचा क्रमांक MH31DN 5878 ही आम्हाला संशयितरित्या मिळून आला होता। तर त्याच्याकडे आम्ही विचारपूस केली असता त्याने सांगितले की मी काही दिवसापूर्वी गणेश टेकडी येथून हे वाहन चोरीला केले होते। तर त्यातील फिर्यादी आहे श्रीमती कल्पना राजू डफ, कल्पना राजू डफ यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन ते 803/25 कलम 303(2) BNS अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर आरोपीकडून ही गाडी जप्त केल्याच्या नंतर व सदर आरोपीला अधिक विचारपूस केली असता सदर आरोपीने पोलीस स्टेशन सदर येथून माउंट रोड येथून काही दिवसापूर्वी जुलैच्या महिन्यामध्ये एक काळ्या रंगाची अपाची गाडी चोरी केली होती असे त्यांनी सांगितले आणि सदर गाडी ही लोहापूलच्या जवळ आसपास सोडली होती असे त्यांनी सांगितले। सदर आरोपीच्या अशा माहितीवरून आम्ही घटनास्थळी जाऊन सदर आरोपीने सांगितल्याप्रमाणे एक गाडी जी काळ्या रंगाची अपाचे MH36AD 9432 यातील फिर्यादी नामे साहिल विजय बागडे, राहणारा भंडारा, यांनी पोलीस स्टेशन सदर येथे जुलै महिन्यामध्ये त्यांच्या फिर्यादीवरून अपराध क्रमांक 432/25 कलम 303(2) अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। अशा सदर आरोपीचं नाव आहे शेख रज्जाक उर्फ रिहान शेख मुस्ताक, वय 19 वर्ष, राहणार हसनबाग कब्रस्तान पहिली गल्ली पोलीस ठाणे नंदनवन। या आरोपीकडून आम्ही तब्बल 2 गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत।
नागपूर कळमना पोलीस ठाणे हद्दीत घडलेली गंभीर घटना समोर आली आहे. 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे 8 वाजताच्या सुमारास मिनी मातानगर सार्वजनिक रोडवर दुर्गादेवी विसर्जन रॅली पाहण्यासाठी उभ्या असलेल्या दोघांवर प्राणघातक हल्ला झालाय. फिर्यादी दुर्गेश लालजी चव्हाण वय 36 वर्ष आणि त्याचा सोबत देवेंद्र अजय चव्हाण 26 वर्ष हे दोघे रॅली पाहत असताना आरोपी आदित्य नितेश चाचरेकर वय 21 वर्ष आणि 20 वर्षीय आकाश उर्फ टोचू नितेश चाचरेकर यांच्यासह त्यांचा मित्र बालक यांचे संपर्कात आलेत. या घटनेमध्ये देवेंद्रला आरोपी आदित्यने धक्का दिल्याचा वादविवाद झाला. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांवर हाताळणी केली. आरोपी आकाशने देवेंद्रला पकडून ठेवले तर आदित्यने बालकाकडून चाकू घेऊन देवेंद्रच्या पसलीवर 2 ते 3 वेळा वार केलेत. जखमी देवेंद्रला लोकांनी तातडीने रामदेवबाबा हॉस्पिटल वर्धमान नगर येथे नेले. त्यानंतर त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर देवेंद्रला मृत घोषित केले. कळमना पोलिसांनी तात्काळ कारवाई करून दोन्ही मुख्य आरोपी आणि बालकास ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी घटना तपासणी सुरू केली असून मृतदेह आणि आरोपींसह पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि चिंता वाढली आहे. पोलीस प्रशासन नागरिकांना सुरक्षिततेकरिता दक्ष राहण्याचा सल्ला देत आहे. दुर्गा देवी विसर्जनाच्या दिवशी मिनी मातानगर येथे एक देवेंद्र अजय चव्हाण नावाच्या एका मुलाला आदित्य नितेश चाचरकर व आकाश नितेश चाचरकर या 2 सख्या भावांनी मिळून मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणावरून त्याला चाकूने गंभीर वार करून त्याला जिवंत ठार केलेला आहे. आतापर्यंतच्या तपासात फक्त धक्का लागल्याच्या कारणावरून खून झालेला आहे एवढंच तपास आलेला आहे. यामध्ये 2 आरोपी आहेत. त्यांचे यापूर्वीचे पण तक्रार आहेत. त्यांच्या विरुद्ध शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध सुद्धा गुन्हे दाखल आहेत. या व्यतिरिक्त यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक सुद्धा आहे. त्याच्यावर सुद्धा यापूर्वी पोलीस ठाणे पारडी येथे अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल आहे. तसेच तपासादरम्यान आणखी एका विधी संघर्षग्रस्त बालकाचे नाव निष्पन्न झालेलं आहे. दोन्ही विधी संघर्षग्रस्त बालकांना आपण ताब्यात घेऊन निरीक्षण करार दाखल केला. मृतक व्यक्ती हा देवेंद्र अजय चव्हाण असं नाव आहे. मूळचा तो यूपी राज्यातील आजमगड जिल्ह्यातला आहे आणि तो इथे हातमजुरीचे काम करण्यासाठी आलेला होता. नागपूर शहरातील मानकापूर पोलिसांनी वाहन चोरी प्रकरणातील आरोपीला अटक केली. या गुन्ह्याची नोंद कलम 303(2) भारतीय न्याय संहितेअंतर्गत करण्यात आली. फिर्यादी अभय अजय पाली वय वर्ष 31 राहणार नटराज सोसायटी गोरेवाडा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घरासमोर लॉक केलेली हिरो स्प्लेंडर चोरी झाली. फिर्यादीने स्वतः शोध घेतला असता गाडी सापडली नाही. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शिवम देवमुरत त्रिपाठी वय वर्ष 23 राहणार गोरेवाडा एकतानगर पोलीस ठाणे मानकापूर याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. अटक केलेल्या आरोपीकडे विचारपूस केली असता गुन्ह्यात त्याचा सहभाग स्पष्ट झाला. पोलिसांनी आरोपीकडून 5 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. त्यात 2 हिरो स्प्लेंडर, 2 स्प्लेंडर प्लस गाडी तर 1 होंडा ऍक्टिवा आणि 1 मारुती सुझुकी वॅगनार आदी गाड्यांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी ही यशस्वी कारवाई केली. अटक आणि जप्त केलेले वाहने यांच्या तपशिलानुसार पोलिसांची कार्यवाही नागरिकांसाठी एक महत्वाची चेतावणी ठरते आहे की वाहनांची सुरक्षितता ही प्रत्येक वाहनधारकाची जबाबदारी आहे आणि चोरी प्रकरणांमध्ये आरोपींना पकडण्यास पोलीस सज्ज आहेत. याच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मानकापूरच्या हद्दीमध्ये काही वाहन चोरीच्या घटना घडलेल्या होत्या आणि त्यानुसार एक गुन्हा दाखल होता आणि गुन्ह्याच्या तपासामध्ये काही CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे एक आरोपी आम्ही अरेस्ट केलेला आहे, ज्याचं नाव आहे शिवम देवमुरत त्रिपाठी वय 23 वर्ष. हा गोरेवाडा एकतानगरचा राहणार आहे, मानकापूरच्या हद्दीतला राहणार आहे. सुरुवातीला याच्याकडून एक गाडी आम्हाला रिकवर झाली. त्यानंतर तपासामध्ये आणखी 5 टू व्हीलर म्हणजे एकूण टोटल 5 टू व्हीलर आणि 1 4 व्हीलर मारुती सुझुकी कार ही रिकवर केलेली आहे. याच्यामध्ये 1 टू व्हीलर जी आहे त्यांनी एका भंगारवाल्याला विक्री केलेली होती. त्या भंगारवाल्याकडून देखील आम्ही ती जप्त केलेली आहे. आणि 4 टू व्हीलर आणि 1 वॅगनर कार हे त्याला ग्राहक न मिळाल्यामुळे तो विकू शकलेला नाही किंवा कोणाला देऊ शकलेला नाही. त्याच्या पोझिशनमध्ये आपल्याला त्या मिळालेल्या आहेत आणि त्याच्या पोझिशनमधूनच आपण जप्त केलेल्या आहेत. या सगळ्यामध्ये एकूण
5 टू व्हीलर आणि 1 वॅगनर कार जप्त केलेली आहे। याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशनचे 4 गुन्हे, त्यानंतर पाचपावली पोलीस स्टेशनचा 1 बाईक चोरीचा गुन्हा आणि कामठी पोलीस स्टेशनचा बाईक चोरीचा गुन्हा हे याच्यामध्ये उघड केलेले आहेत। त्याच्या ताब्यातून त्या गाड्या जप्त केलेल्या आहेत। एकूण सुमारे 5 लाख रुपयाचा मुद्देमाल हा याच्यामध्ये जप्त केलेला आहे। याच्यामध्ये आमच्या पथकाचे डीबीचे PSI कोमणे आणि त्यांची जो पूर्ण टीम आहे, डीबी टीम आहे, त्यांनी काम केलेलं आहे। माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, माननीय जॉईंट CP नवीनचंद्र रेड्डी सर, माननीय नॉर्थ रिजन अपर पोलीस आयुक्त दाभाडे सर आणि माननीय DCP नित्यानंद झा सर, माननीय ACP मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डीबी टीमने तांत्रिक तपास करून खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये रिकव्हरी केलेली आहे। हा जो आरोपी आहे अशा प्रकारे यापूर्वी देखील त्यांनी गाड्या चोरल्याचं त्याच्या रेकॉर्डवरून दिसून येते आणि आता देखील त्याने चोऱ्या करून त्याचे पैसे तो स्वतःसाठी वापरत होता आणि त्या पद्धतीने तपास करून त्याला अटक करण्यात आली। याच्यामध्ये हा जो अटक आरोपी आहे शिवम देवमुरत त्रिपाठी हा आहे। तसंच त्याने ज्या कबाडीवाल्याला टू व्हीलर विक्री केलेली होती वकील शरीफ हसन शरीफ हा ताजनगर पुलाखाली कबाडीचा व्यवसाय करतो, तर त्याने देखील ती चोरी केलेली वाहन खरेदी केलेली त्याला आरोपी केलेला आहे। आणि या लिंकमध्ये इथून पुढे ज्यांनी गाड्या खरेदी केलेल्या आहेत किंवा जे काही त्याच्यामध्ये सहभागी असतील त्या सगळ्यांना आरोपी करण्यात येईल। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील आंबोडा फाट्याजवळ इटालियन मार्बलने भरलेला ट्रक उलटलाय। चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर एक गंभीर अपघात घडला। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील आंबोडा फाट्याजवळ इटालियन मार्बल घेऊन जाणारा ट्रक अचानक उलटल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार ट्रक चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात घडलाय। ट्रकमध्ये 3 लोक प्रवास करत होते। सुदैवाने तिघेही सुखरूप बचावले आहेत। मात्र ट्रकला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यातील महागडे इटालियन मार्बल फुटून हजारो रुपयांचे नुकसान झाले। या अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे। या प्रकरणी नांदुरा पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे। चालकाच्या क्षणिक डुलकीमुळे इटालियन मार्बल सारखा महागडा माल रस्त्यावर वाया गेला आणि ट्रकचेही मोठे नुकसान झाले। सुदैवाने मानवी जीवितहानी टळली। अपघात टाळण्यासाठी लांब पल्ल्याच्या वाहन चालकांनी सावधगिरी बाळगणे किती गरजेचे आहे हेच या घटनेतून स्पष्ट होते। नागपूर शहर पोलीस दलामध्ये महिला अधिकारी आणि अंमलदार यांच्यासाठी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतनं सुरू करण्यात आलेले पाळणा घर म्हणजेच चिमणी घर हे उपक्रमाचे उद्घाटन 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता पोलीस मुख्यालय नागपूर येथे करण्यात आले। नागपूर शहरातील 34 पोलीस ठाणे आणि 10 शाखांमधील प्रत्येकी 5 महिला अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या लहान बाळांसह या उद्घाटन सोहळ्यास आमंत्रित करण्यात आले होते। या कार्यक्रमात एकूण 80 महिला अंमलदार, 4 महिला अधिकारी, 60 लहान बाळे आणि इतर मान्यवर सहभागी होते। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले की नागपूर शहरातील महिला अधिकारी आणि अंमलदार कर्तव्यनिष्ठेने पार पाडत असतानाही लहान मुलांच्या देखभालीमुळे अनेक अडचणींना सामोरे जातात। चिमणी घर या पाळणाघरामुळे त्यांना कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळेल आणि व्यावसायिक तसेच कौटुंबिक जीवनात समतोल राखणे शक्य होईल। या पाळणाघरात लहान मुलांसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत। आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे। पोलीस आयुक्त यांनी सांगितले आहे की हे केवळ नागपूर पुरते मर्यादित न राहता इतर पोलीस दलांसाठीही आदर्श ठरेल। हमारी जो स्टाफ की डिमांड थी, स्पेशली जो महिला अधिकारी थे, अमलदार थे, कि हम जब जाते हैं बाहर तो हमारे बच्चों को देखने के लिए कोई होता नहीं है, उनकी देखरेख करने के लिए। और इसके अलावा जहाँ भी वो रखते हैं वहाँ पे काफ़ी महंगा है, जो जहाँ पे भी इनका होता है लगभग 3,500-4 हज़ार रुपये 1 महीने के देने पड़ते हैं। तो ये सब चीज़ें ध्यान में रखते हुए हमने उनसे मीटिंग किया, क्योंकि ये पालना घर जो था जिसको हम चिमनी घर करके बोल रहे हैं आज, ये जो है लगभग 7-8 साल से बंद था। ये आज मतलब इसकी हालत बहुत ख़राब थी, तो पूरा हमने इसको रिनोवेट किया है
और आज बड़ी अच्छी बात है कि बहुत छोटे छोटे सब बच्चे हैं, जो उनकी रिक्वायरमेंट थी, जो उनकी डिमांड थी, तो इसमें सब चीज़ें हमने बनाई हैं और उसका हमारा जो स्टाफ है वो आनंद लेगा। ही स्वचालित किया जाएगा या प्राइवेट किसी को दिया वो हम देख रहे हैं, क्योंकि इसमें प्रोफेशनल होना चाहिए ये काम करने के लिए, देखरेख रखने के लिए, तो हम देख रहे हैं अभी। परंतु अभी आज की डेट में जो है ये ठीक से चले, बच्चों को एक सुविधा दी जाए, ये हम चीजें कर रहे हैं। या उद्घाटन प्रसंगी पोलीस उपायुक्त महक स्वामी यांनी पाळणाघराचे महत्त्व स्पष्ट केलेत। सहपोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सांगितले की महिला अंमलदारांना त्यांच्या बाळांसह कर्तव्य पार पाडताना येणाऱ्या अडचणींचे एकमेव समाधान म्हणजेच पाळणाघर। जे कर्मचारी आमचे महिला अंमलदार, विशेष करून महिला अधिकारी यांनी बोलून दाखवले काही प्रतिनिधित्वावर की किती त्यांना अडचणी येतात, पाळणाघर मुळे त्यांना काही फायदा होऊ शकतो, पण ड्युटी करताना अनेक वेळेस जे नवीन कर्मचारी आहेत, जे विशेष करून ग्रामीण भागातून आलेले किंवा दूरून आलेले, ज्यांचे आता एकत्रित कुटुंब नसल्यामुळे किंवा कुटुंब बाहेरगावी ग्रामीण भागात किंवा आमच्या इथे नागपूरमध्ये अनेक वेगवेगळ्या भागातून पोलीस कर्मचारी कामाला येतात, मराठवाड्यातून असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातले आहेत किंवा इथे ह्या सुद्धा ग्रामीण भागातले असतील, तर बरेच जणांचे कुटुंब ह्या ठिकाणी राहत नाहीत, तर सिंगल पॅरेंट असतील किंवा फक्त नवरा बायको असतील तर त्यांना ते मुलं सांभाळायला फार अडचण जाते, हे पण तेवढंच खरं आहे। या कार्यक्रमात पोलीस स्टेशन मानकापूर येथील एपीआय निशा खोब्रागडे, आर्थिक गुन्हे शाखेतील WPC अवेक्षणी आणि पोलीस स्टेशन खापरगेडा येथील WPC प्रगती यांनीही पाळणाघराचे महत्त्व अधोरेखित केलेत। या कार्यक्रमात सहपोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सर्व पोलीस उपायुक्त आणि इतर मान्यवर उपस्थित होते। सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सहपोलीस निरीक्षक अमोल दोंड यांनी केलेत। रावेर तालुक्यातील वाघोड ते कारजोद मुख्य रस्त्यावर मृतप्राय झाडे अपघातांना निमंत्रण देत आहेत। ग्रामस्थांच्या तक्रारी, फोटो आणि फोन करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उघडपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। रावेर तालुक्यातील वाघोड ते कारजोद जोडणारा हा मुख्य रस्ता ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांसाठी जीवनवाहिनीच ठरतो। मात्र या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या झाडांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की ती कधीही कोसळून अपघात घडवू शकतात। स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार व्हॉट्सअपवर फोटो पाठवून तक्रारी नोंदविल्या, थेट अधिकाऱ्यांना फोनवर माहिती दिली, मात्र सर्व तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून आले। त्यामुळे विभाग हा नागरिकांच्या जीविताशी खेळ करतोय का, असा सवाल विचारला जात आहे। याच मार्गावरून रोज शाळकरी मुले शाळेकडे ये-जा करतात। नागरिक आणि वाहनधारकांनाही या धोकादायक झाडांच्या सावलीतून प्रवास करावा लागतो। एखादे झाड अचानक कोसळल्यास मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे। स्थानिक नागरिक आता संतप्त असून जर वेळेवर उपाययोजना केल्या नाहीत तर मोठी दुर्घटना अटळ असल्याचे स्पष्टपणे सांगत आहेत। त्यामुळे आता स्थानिक आमदार यांनी या प्रकरणी लक्ष घालून सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा जनसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे। जनतेच्या तक्रारींना सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रतिसाद देणे आवश्यक आहे, अन्यथा अपघातानंतर जबाबदारी टाळता येणार नाही। ग्रामस्थांची मागणी स्पष्ट आहे की आमदारांनी लक्ष घालून तातडीने उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचविणाऱ्या या समस्येवर तोडगा काढावा। देशभरात दसऱ्याच्या दिवशी रावण दहन होतं, पण रावण वधाची अनोखी परंपरा केवळ 2च दिवशी पाहायला मिळते। पहिलं अयोध्या आणि दुसरं आपलं रामटेक। नागपूर जिल्ह्याचा ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व असलेल्या रामटेकमध्ये दसऱ्याच्या पावन पर्वावर रामटेक ग्रामपंचायत मानापूर जवळील दिघीच्या मैदानावर रावण वध महोत्सव पारंपरिक जल्लोषात साजरा करण्यात आला। विशेष म्हणजे देशभरात दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाची प्रथा आहे, पण रावण वधाची परंपरा फक्त 2च ठिकाणी जपली जाते। पहिलं स्थान अयोध्या तर दुसरं रामटेक, ज्यामुळे रामटेकचं हे वैशिष्ट्य आजही हजारो भाविकांना आकर्षित करतं। या परंपरेनुसार रामटेकच्या प्रसिद्ध गड मंदिरातील पुजारी आणि ठाणेदार परिवार प्रधान पूजा, आवरण पूजेनंतर राम मंदिर आणि लक्ष्मण मंदिरामधून राम लक्ष्मणाची निशाण घेऊन मानापूर दिघीच्या मैदानावर पोहोचतात। यानंतर मातीपासून बनवलेल्या रावणाच्या पारंपरिक पद्धतीने वध केला जातो।
सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध मंडळांचे दांडपट्टा आखाडे. हे आखाडे आपल्या युद्ध कला दाखवत मैदानात दाखल होतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवितात. या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रेयश महाजन, तहसीलदार रमेश कोटपे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, रामटेकचे ठाणेदार अरविंद कतलाम, माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. शांततेत आणि सुरक्षितेत हा सोहळा पार पाडण्यासाठी रामटेक पोलिसांनी मोठी भूमिका बजावली. हजारोंच्या संख्येने नागरिकांनी आपली उपस्थिती ठेवून रामटेकच्या या ऐतिहासिक परंपरेचे ते साक्षीदार झाले. रावण दहनाची परंपरा देशभरात दिसते, पण रावण वधाची दुर्मिळ परंपरा रामटेकने आजही जपली आहे. अयोध्यानंतर देशात दुसरं असं स्थान असलेल्या रामटेकच्या या धार्मिक सांस्कृतिक परंपरेने पुन्हा एकदा इतिहास जिवंत केला आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील सिबदरा येथील शेतकरी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या 100% नुकसानीमुळे संतापले असून त्यांनी शासनाच्या दिलेल्या तुटपुंज्या मदतीला नकार दिलाय. मागील 2 महिन्यांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, ऊस, उडीद, मूग, हळद आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. शासनाने हेक्टरी फक्त 8,500 रुपयांचे अनुदान जाहीर केले असले तरी गावकऱ्यांनी ते स्वीकारण्यास नकार देत ग्रामपंचायतीचा ठराव घेतला. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की 85 रुपये गुंठ्याला देण्यात आलेली मदत ही शेतकऱ्यांची थट्टा असून खऱ्या अर्थाने शेतकरी कुटुंबाचे उदरनिर्वाह चालणे अशक्य आहे. त्यामुळे शासनाने हदगाव तालुका ओला दुष्काळ घोषित करून हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत द्यावी, पीक विम्याचे निकष बदलावे, तसेच सरसकट कर्जमाफी करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी तहसीलदार यांना लेखी निवेदनही दिले असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आम्ही हदगाव तालुक्यामधून सिबदरा या गावचे रहिवासी असून आमच्या गावामध्ये प्रचंड पाऊस झाला, ढगफुटी सारखा पाऊस झाला. त्याच्यामुळे आम्हाला 85 रुपये हेक्टर गुंठ्याचा आम्हाला कुठलाही घर चालण्यासाठी किंवा लेकरांचे शिक्षण होण्यासाठी आम्हाला निधी पुरी होत नाही. आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये द्यावा आणि आम्ही जे शासनाला पैसे भरलेले आहेत विम्याचे, त्याची सुद्धा विम्याची ताबडतोब मंजुरी करावी. आणि तिसरा मुद्दा, या सरकारने ढगफुटीसारखं पावसाने एवढं मोठं थैमान घातलेलं असून सुद्धा शासन कर्जमाफीसाठी दुर्लक्ष करते. आमची प्रशासनाला अशी विनंती आहे कर्जमुक्ती सुद्धा करावी. अशा आमच्या मिळून या 3 मागण्या आहेत. शेतकरी आहोत. आमच्या गावाच्या दोन्ही भागाला पूर्व आणि पश्चिमेकडे 2 नाले आहेत आणि यंदा या ढगफुटीने जबरदस्त भयंकर नुकसान झालेली आहे. तर ही यांनी सांगितल्याप्रमाणे तुमचे 8,500 काही आम्हाला याच्यात बसणार नाही. ते आमची भयंकर नुकसान झालेली आहे. ती मदत जी आहे ते तुटून जे आहे ते आमच्या शेतकऱ्याचं बियाणाचा खर्च निघत नाही त्याच्यामध्ये. तर आम्हाला ते 50,000 प्रमाणे हेक्टरी प्रमाणे मदत मिळायला पाहिजे. शहर आणि रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विविध गावांमध्ये सार्वजनिक आणि खासगी दुर्गादेवी उत्सव मंडळांनी शुक्रवारी शांततापूर्वक दुर्गादेवीच्या मूर्तींचे विसर्जन केले. दुपारनंतर विविध गावांमध्ये विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. वाजंत्री वाजवण्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंतची वेळ निश्चित केली होती, जी सर्व मंडळांनी काटेकोर पाडली. रावेर शहरासह तालुक्यातील गावांमध्ये भाविक मोठ्या संख्येत उपस्थित होते. विसर्जन मिरवणुका उत्साहात आणि शांततेत पार पडल्या. सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डीवायएसपी अनिल बडगुजर आणि पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व्यवस्था प्रभावी होती. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली होती. विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात ड्रोन तैनात करण्यात आले होते. तसेच गोपनीय यंत्रणेकडून संपूर्ण मिरवणुकीवर निगराणी ठेवण्यात आली होती. काही गावांमध्ये विसर्जन शनिवारी पार पडले. नवरात्र उत्सवातील या शांततामय विसर्जनाने शहर आणि तालुक्यात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
कळवण खुर्द परिसरात मोठा तणाव उसळलाय. अपहरण आणि खुनाच्या संशयावरून आदिवासी बांधव संतप्त झाले आहेत. संतप्त जमावाने कळवण पोलीस ठाण्यात ठिय्या देत तीव्र आंदोलन सुरू केले. आंदोलनादरम्यान पोलिसांशी धक्काबुक्की आणि चकमकीचे प्रकार घडले. यावेळी संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक करत पोलीस वाहनाची काच फोडली. या घटनेत एक पोलीस कर्मचारी आणि एक पत्रकार जखमी झाले. आरोपानुसार विठोबा गुलाब पवार यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात ग्रामस्थांनी थेट शेतकरी बापू शिंदे आणि त्याचा मुलगा राहुल यांच्यावर अपहरण आणि मारहाणीचे गंभीर आरोप केलेत. या आरोपामुळे गावात संतापाची लाट उसळली. संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. दरम्यान कळवण पोलीस ठाण्यात अपहरण आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आदिवासी बांधवांचा रोष आणि गावकऱ्यांचा आक्रोश लक्षात घेता पोलिसांनी परिस्थिती हाताळण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. नांदगाव तालुका अक्षरशः हादरलाय. सकल आदिवासी समाजाने एकजूट दाखवत तहसील कार्यालयावर मोर्चा धडकविला. हुतात्मा स्मारक येथून निघालेल्या या मोर्चाने शहराच्या मुख्य मार्गाने घोषणा देत प्रचंड जनसमुदायासह तहसील कार्यालय गाठले. तहसीलदार सुनील सौदाने यांना आदिवासी समाजाकडून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात काही प्रमुख मागण्या पुढे करण्यात आल्या. एसटी आरक्षणात इतर समाजांना स्थान देऊ नये, आदिवासींच्या जमिनी भाडेपट्ट्यावर देण्याचा शासन निर्णय त्वरित रद्द करावा, अनुसूचित 5व्या व 6व्या कलमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, तसेच फॉरेस्ट आणि गायरन जमिनीवरील दावे तातडीने मंजूर करावेत, अशा मागण्या यात सामील होत्या. मोर्चाचे रूपांतर पुढे सभेत झाले आणि विविध नेत्यांनी आदिवासी समाजाला मार्गदर्शन केले. यावेळी संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मनमाडचे पोलीस निरीक्षक विजय करे, येवला पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, नांदगाव पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर यांच्यासह दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. हा मोर्चा आदिवासी समाजाचा इशारा मानावा की सरकारला धक्का, असा प्रश्न निर्माण झाला. मागण्यांची तातडीने अंमलबजावणी होणार की आंदोलन आणखी पेट घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नांदगाव शिक्षण विभागात प्रशासनातील बेफिक्री आणि बाबूगिरीचा थरारक प्रकार समोर आलाय. शिक्षकांचे अर्ज प्रलंबित ठेवून क्लार्क वाडेकर यांनी उघडपणे आम्ही तानाशाह आहोत, जा जे करायचं ते करा, अशा शब्दात हुकुमशाही पवित्रा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अर्ज स्वीकारण्याचा अधिकृत दिवस असतानाही शिक्षकांना अर्ज जमा करण्याऐवजी अपमानाचा अनुभव घ्यावा लागला. अर्ज सादर करण्यासाठी गेलेला गणेश साळुंके या शिक्षकांनी हा प्रकार प्रत्यक्ष अनुभवला. वाडेकर यांचा गर्विष्ठ पवित्रा मोबाईल कॅमेऱ्यासमोर मात्र बदलला आणि तोच बाबू शांत गप्प बसताना दिसला. ही घटना केवळ एका शिक्षकाची वेदना नाही, तर शेकडो शिक्षकांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. शिक्षणाचे मंदिर मानल्या जाणाऱ्या विभागात बाबूगिरी आणि हुकुमशाहीचे साम्राज्य असल्याचे उघड झाले. या प्रकारानंतर शिक्षक वर्गात संतापाचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासनाला शिक्षकांचा थेट सवाल आहे, अशा बेलगाम कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई होणार की नाही. तसेच पंचायत समिती कार्यालयात किमान 5 नवे सीसीटीव्ही बसवण्याची मागणीही पुढे आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांच्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ते या शिक्षण विभागातील तानाशाहीला आळा घालणार का, हा प्रश्न शिक्षक समाज विचारत आहे. पंचायत समिती नांदगाव शिक्षण विभाग, गणेश साळुंके सर बोलतोय, सावरगाव शाळेचा शिक्षक. या ठिकाणी आम्हाला बोलवलेलं होतं आज पदवीधर शिक्षण यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी. आम्ही आमचे डॉक्युमेंट घेऊन इथं आलो होतो. 10:30 वाजता तर इथं बंदच होतं. बराच वेळ थांबल्यानंतर यांचे कर्मचारी आले आणि आता म्हणतायत की नाही घ्यायचं, आम्हाला काय करायचं ते करून घ्या. हे मग इथं समोर बसलेले आहेत. यांना विचारलं तुम्ही हुकुमशाह आहेत का, तर बोलतं हो मी हुकुमशाह आहे. तर मग आता बघा महाराष्ट्राच्या जनतेने कर्मचाऱ्याची बोलण्याची भाषा कशी असते एका दुसऱ्या कर्मचाऱ्याशी. आम्ही काही येणार होता, आम्ही लांबचं काम करून द्या, पण आम्ही काही इथं रिकामे बसतोय का. कर्मचाऱ्याची बोलण्याची जी भाषा शैली असते, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 आम्ही पण वाचलेले आहेत की कसं पद्धतीने वर्तन असलं पाहिजे. आता यांची बरेच वर्ष सेवा झालेली दिसते आणि ही जी पद्धत आहे एका कर्मचाऱ्याची दुसऱ्या कर्मचाऱ्याशी बोलताना ती अतिशय चुकीची. आता कॅमेरा ऑन झाला तर यांच्या तोंडाला आता कुलूप लागले. हे मुख गिळून गप्प बसले. जेव्हा शूटिंग चालू नव्हती तेव्हा यांचा तोंडाचा पट्टा अतिशय जोरात चालू होता. मग ही कोणती पद्धत आहे. मग आम्ही मूर्ख माणसं आहेत का इथे येणारे. मॅसेज यांनीच टाकायचे प्रशासनामार्फत व्हॉट्सअप ग्रुपला,
आम्ही 30-30, 40-40 किलोमीटर लांबून इथं यायचं आणि इथं आल्यानंतर आमचं काम जर होत नसेल आणि अशा पद्धतीची मगरुरी स्वतःला हिटलरशाह समजायला लागलेले आहे ते, मग कोणत्या पद्धतीने इथं कर्मचाऱ्याने काम करायचं, थांबायचं? आता व्हिडिओची दखल संपूर्ण पत्रकारांनी घ्यायची आहे आणि ऑल महाराष्ट्रात आता हा व्हिडिओ व्हायरल होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. तुमचं नाव काय सर? नाव सांगा तुमचं. नाव सांगा ना. नाव सांगायला का घाबरताय आता? चौधरी भाऊसाहेब काय नाव आहे यांचं? नाही, मग ते कसं बोलता, कसे आहेत ते? त्यांना बोलण्याची पद्धत माहिती का? कसं बोलता? मी त्यांना सभ्य, मी काय अश्लील भाषा वापरली का? त्यांना अरे कार्य केलं? एक शिस्तीत बोललं त्यांची. कसं पाहिजे रिकाम बस. आम्ही काही गोट्या खेळायला आलोय का? हा, मग कशी पद्धत आहे बोलण्याची? नाही, यांचं नाव सांगा ना, यांना कळलं ना मग काय येतं. मग कशा पद्धतीने वागलं पाहिजे, बोललं पाहिजे कर्मचाऱ्याशी, ही पद्धत आहे का? म्हणजे आम्ही इथून लांबून यायचं नाही घ्यायचं म्हणजे आम्हाला. मग आता का बोलणं बंद झालं? आता बोलावं ना, नाही घेत म्हणून. हाय हुकुमशाह म्हणे मी. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला RSC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सरतादी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.